ते प्रशिक्षण एकदा सुरू असताना एक तरुण तिकडून येत असतो आणि महाराजांची खूण ठरलेली असते. कोणीतरी सुरुवातीला असायचं की तिकडून तो मोराचा आवाज काढायचा आणि इकडे मग लगेच शस्त्रास्त्र सगळी लपवली जायची आणि पुन्हा मग त्यांचे ते विट्टी दांडूच्या इतर खेळ सुरू व्हायचे. मग अशा वेळेला तो तरुण महाराजांपर्यंत येतो आणि महाराजांजवळ आल्यानंतर महाराजांना म्हणतो की महाराज, मला माहिती आहे की आपलं स्वराज्याचं एक चांगलं कार्य आहे आणि ते कार्य स्वप्न चांगलं मोठं आहे आणि ते मला त्या स्वप्नामध्ये, त्या स्वराज्याच्या कार्यामध्ये कामी यायचं आहे. मला तुमच्या स्वराज्याच्या कार्यामध्ये सहभागी करून घ्या. आता लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा कसा? म्हणून महाराज त्याला म्हणतात, ठीक आहे, तुझा उद्देश जर चांगला असेल तर नक्कीच तुझ्यात कोणते गुण चांगले आहेत हे विचार करून आपण तुला स्वराज्याच्या कामी आणू शकतो. तू 2 दिवसानंतर या, आपण नक्कीच त्या संदर्भात विचार करू. तो व्यक्ती निघत असतो आणि निघत असताना तो थोडासा थांबतो 4 पावलं गेल्यानंतर आणि पाठीवर वळून महाराजांना फक्त इतकंच म्हणतो, महाराज, तुम्ही 2 दिवसानंतर नक्कीच मला सांगाल, काहीतरी कार्य द्याल, जबाबदारी द्याल, हरकत नाही. फक्त मला इतकंच सांगायचं आहे, मगाशी मी येत असताना कोणीतरी मोराचा आवाज काढला, की मोर हे जे आहेत ते पावसाळ्याच्या आधी ज्यावेळेला ढग येतात किंवा त्यांचा विणीचा हंगाम असतो तेव्हाच फक्त ओरडत असतात मोठमोठ्याने. त्यामुळे आता तो हंगाम नाहीये. महाराजांनी लगेच वेधलं की या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष आहे आणि अशी व्यक्ती आपल्याला स्वराज्याच्या कामी आली पाहिजे. आणि ती व्यक्ती पुढे जाऊन कोण झाली असेल, तुम्हाला काय वाटतं? तर तीच ती व्यक्ती जी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला, तो म्हणजे बहिर्जी नाईक. तर अशी एक एक माणसं महाराजांनी वेधली होती आणि अशामुळे हे स्वराज्य फार सुंदर पद्धतीनं उभं झालं.